फॅमिली मॅटर्स वर आधीचे मॅटर कॅन्सर. मला या साईटचं टेन्शन आहे, तू आणखीन त्यात भर पाडू नकोस. अरे बाबा तू आता काही बोलू नको, शांत रहा. कल शाम को आ रहा हूँ, वो बना के रखना. मनाली कशी आहेस? घरी आहेस? ठीक आहे, मस्त पैकी चहा टाक. आय एम रिचिंग. आता पुढे हे बरं झालं आली. हल्ली तू आमच्याकडे येतच नाहीस. हो तर तू अगदी रोजच येतेस ना माझ्याकडे. आय नो डिअर, आय नो. अगं दिवसभराचं शेड्यूल इतकं टाईट असतं ना की फुरसतच मिळत नाही बघ. अमेय आता 8वीला आहे ना? हो ना. एकाची शाळा, दुसऱ्याचं कॉलेज, दिवसभर काहीतरी चालू असतं. खरंय, मुलांच्या शिक्षणाची वर्ष म्हणता म्हणता कशी निघून जातात कळतच नाही. आणि मग आपल्याकडे असतो भरपूर वेळ. हे नायर अंकल सचिन तेंडुलकर बद्दल काय बोलत होते? काय स्टोरी आहे? अरे त्या व्हिडिओ नायरकडे जास्त लक्ष नको देऊ रे तू, काही बडबडत असतो तो. हे बघ, हे आपल्या मुंबईतलं सर्वात मोठं इलेक्ट्रॉनिक्स मार्केट. इलेक्ट्रॉनिक्सच्या दुनियेतला कोणचा पण आयटम बोलतो, इधर मिलेगा इट. आर यू टॉकिंग अबाउट हार्डवेअर? ऑफकोर्स. जर तुला गेमिंगच्या हाय रिझॉल्युशन ग्राफिक्स साठी काही पाहिजे असेल तर मिळणारच इकडे. खजाना आहे खजाना. ते तर ऑनलाईन पण मिळेल. अब मैं क्या बोलू, मी फक्त इतकंच म्हणू शकतो की सी टू बिलीव्ह इट. पण मला एक प्रश्न आहे. बोल ना. आता आपण ज्यांच्याकडे गेलो ते मोबाईल रिपेअर करतात ना, मग आपला VCR कसा रिपेअर करणार? नायर इस धंदे का पुराना चावल है. टेक्नॉलॉजी चेंज, धंदा चेंज. एक जमाना होता जेव्हा त्याच्याकडे VCP VCR रिपेअर करायला लाईन लागायची, लाईन. पण डोंट यू थिंक ते खूप मेलोड्रामॅटिक होते? अरे मेलोड्रामॅटिक नाही है, नॉस्टॅल्जिक म्हणू शकतो. और अभी इस वक्त नॉस्टॅल्जिक तो मैं भी हो रहा हूँ. चल तुला एका मस्त जागेवर घेऊन जातो. सो हे आहे इराणी रेस्टॉरंट, ज्याला आपली मराठी माणसं प्रेमाने म्हणतात इराण्याचं हॉटेल. इथे चहा, बन मस्का, ऑमलेट पाव, किमा पाव, जेली, पुडिंग हे सगळं फेमस आहे. तू काय खाणार बोल? आमच्याकडे नॉनव्हेज खात नाही, सो ओनली व्हेज. छोटे सुन, एक बन मस्का और एक ऑमलेट पाव देना. तू कधीच नॉनव्हेज खाल्लं नाहीयेस? आमच्या घरी कोणीच खात नाही, सो नो. हा, एकदा युरोपला गेलो होतो तेव्हा बाबांनी इच्छा व्यक्त केली होती, पण मग माझ्या मम्मानी जो काय अवतार धारण केला, माय माय. पण मग तुला असं कधी वाटले नाही खाऊन बघावं? अजून तरी नाही वाटलं. युकेला गेल्यावर माहित नाही. स्मार्ट बॉय. ते VCR वाले जरा कॉमेडीच होते ना. अरे यार, तो व्हिडिओ वाला नायर काय तुझ्या डोक्यातून जातोय असं वाटत नाही? माझ्या डोक्यातून तर तू पण जात नाहीये. यू गाईज आर सो डिफरंट. मी अशा माणसांना कधी भेटलोच नाहीये. इसी का नाम जिंदगी आहे बेटा. आणि समजा अशा जागेवर वारंवार येऊन बसलास ना तर तुला असे एक एक कॅरेक्टर भेटतील ना की बस रे बस. अरे आम्ही तर इथे तासन तास चकाट्या पिटत बसायचो. हे काय त्यावेळेचं स्टारबक्स होतं का? काय झालं? गुड कंपॅरिझन. गुस्सा इतना हसीन है तो प्यार कैसा होगा. बस बस बस, इथेच थांबव. का? आत्याचं घर अजून थोडं लांब आहे. मला थोडं चालावंसं वाटतंय. इतकं रागवायची काही गरज नाही. मला उतरायचंय. उतर जा. ग्यो ग्यो कहकर तू तो ग्यो. अख्ख्या मुंबईत पसरले होते इराणी रेस्टॉरंट. सगळ्या प्रकारची माणसं यायची इथे, कामगार, कलाकार, बेरोजगार, सगळेच. गंमत काय व्हायची माहितीये का? इथे चहा पिता पिता गप्पांचा एक राऊंड झाला की अच्छा टाटा बाय बोलताना बाहेर जाऊन उभं राहायचो आणि तिथे गप्पांची मैफिल रंगायची ती वेगळीच. मग ती किती वेळ होईल त्याचा काही भरोसा नाही. परत कसं आहे, त्यावेळी मोबाईल फोन नव्हते ना, त्यामुळे घरून कुणाचा तरी फोन येऊन डिस्टर्ब होण्याचा प्रश्न नव्हता. मग काय, मित्र, मित्रांचे मित्र, त्यांचे मित्र, अरे काय विचारू नको, नुसती धमाल. हे डिस्ट्रॅक्शन नव्हतं तेव्हा. अरे तुला बोर होत असेल तर सांग, आय विल स्टॉप. नाही सॉरी, खरंच सॉरी. मी खूप एन्जॉय करतो हे सगळं. ते फक्त ताईला अपडेट करायचं होतं. यू प्लीज कंटिन्यू. विशेष काय नाही रे, खूप आठवणी आहेत. सगळं सांगायला गेलो तर दिवस कमी पडेल. कामं तेव्हाही होती, कामं आत्ताही आहेत.
महत्वाचं आहे की प्रोसेस एन्जॉय करना चाहिए. एकदा कधी प्रोसेस एन्जॉय करायला लागलो ना, रिझल्ट अपने आप येतात. ओह, मोटिवेशनल टॉक्स. फॅक्ट आहे छोटे, फॅक्ट आहे. पण हे सगळं किती भारी आहे. हे इंटिरियर, हे फर्निचर, ते काउंटर. इस दुनिया में जीना हो तो सुन लो मेरी बात. जुन्या मैत्रिणीला भेटल्यावर मन कसं प्रसन्न होतं नाही. छान वाटतं एकदम. भेटत राहायला हवं असं अधून मधून. खरंच बरं वाटतं. एक मिनिट. हे काय घेतलं मी? चिकन मसाला. याक, हे घेऊन तू काय करणार आहेस विद्यू? ठेवून दे बघू पटकन. खुश. मागे एकदा गणेशने नॉनव्हेज खायची इच्छा व्यक्त केली होती. बाप रे, नशीब माझा चिकू अजून त्या वाटेला गेलेला नाहीये. आता एक एक गोष्ट डोळ्यात तेल घालून बघायला हवी. तुला माहितीये टेलिफोनचा शोध कोणी लावला? Alexander Graham Bell in 1876. He was born in Scotland, but then eventually. हो. बस कळलं. अशी एक वेळ होती जेव्हा मैं इस बेल बाबा का बहुत ज्यादा एहसान म्हणता. Oh, got it. तू इथून तुझ्या गर्लफ्रेंडला कॉल लावायचा. नाईस. तेव्हा इथे एक कॉइन बॉक्स होता, पब्लिक फोन. त्याला आम्ही डब्बा म्हणायचो. त्याच्यामध्ये ना ₹1 टाकला की 3 मिनिट बोलता यायचं. म्हणजे तेव्हा अनलिमिटेड कॉलिंग नव्हतं. नाही रे बाबा, तो जमानाच वेगळा होता. आम्ही असे हातात आहे ना ₹1 कॉइन घेऊन थांबायचो. प्रत्येक 3 मिनिटानंतर एक कॉइन टाकायचं, कॉल एक्सटेंड करायचा. इश्क में इंसान क्या क्या कर जाता है. You are an alien. And I love it. तू काय, तो गोगो काय, ते नायर अंकल काय, मी कधीच नाही भेटलो अशा माणसांना. मला कोणीतरी सांगितलं की नॉनव्हेज खाणारी माणसं स्पेशल असतात. लॉल. क्या यार तुम लोग हसता ते पण शॉर्ट फॉर्म मध्ये. लॉल लॉल काय लॉल, दिल खोल के हसना यार. बाय द वे, कशी असते ह्या ऑमलेटची टेस्ट? सुपर. नाही. काउन्सिलर मॅडमने पचका केला ना, मग त्याचा राग माझ्यावर का काढतो हा जयदीप? लग्न कॅन्सल करून टाकू का? शांत हो संपे, शांत हो, असं आत्या म्हणे. पण काय रे, डीप जाणाऱ्या जय, तूच त्या आधी काउन्सिलर मॅडमना प्रश्न विचारून भांडवून सोडलंस ना. मग दिली त्यांनी पण एक चांगली चपराक. पण काय सिच्युएशन हँडल केली त्यांनी. शानदार, जबरदस्त, जिंदाबाद. आय लाईक हर कॉन्फिडन्स. असंच असायला पाहिजे. आत्या पण हेच तर सांगत असते ना, बी कॉन्फिडंट संपू, बी कॉन्फिडंट. काउन्सिलर मॅडम, आत्या, संपू, कॉन्फिडन्स. येस. अरे तांबे, ही कामं इतकी लेट का होत आहेत? किती कमी खा, किती वॉकला जा, हे मेला काही कमी होत नाही. शिल्पा झाली, बिपाशा झाली, करीना झाली, अगदी रुजुता दिवेकर सुद्धा झाली. कुणीतरी दुसरा ट्रेनर शोधायला हवा. पण मी काय म्हणते, अ पर्सन शुड बी कम्फर्टेबल इन हिज ओन बॉडी. कसं सुचतं ना मला. हॅलो मॅडम, तुम्ही वामकुक्षीचा आनंद लुटत आहात का? हो तर मी सदांकदा झोपलेलीच असते ना. हे बघ विद्यू, मी तुला टाइमपास करायला फोन केलेला नाही. मी तुला आधी मला सांगा, तुम्ही किधर? मी साईटवर आहे ग. पण तू आधी मला सांग, मिळाला का? मिळाला कॅसेट? मिळाला? मिळतील हो, तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या बघू. मी उद्या संध्याकाळी घरी येईपर्यंत त्या मिळाल्या पाहिजेत. हा, आधीच सांगतोय. मिळणार, आणि मस्तपैकी शेंगांची आमटी पण मिळणार. अरे मला इथे बुडबुडे आले आहे, त्यांनी या बाईला शेंगांची आमटी कसली सुचते? काय काम करताय ते? ए तांबे, काय माणूस आहे हा, जरा धीर नाही. नाही, चांगला माणूस आहे. हा साला पप्पी आहे ना, कामाच्या वेळी कधीच फोन उचलणार नाही. फोन उचल पप्प्या, फोन उचल, कॉल अटेंड कर, मी माती खाल्लीये. हॅलो पप्पी. मीटिंग मध्ये आहे रे जयती, नंतर बोलतो, ठेव. केलास उगत. आय एम सॉरी संपे, आय एम रिअली व्हेरी सॉरी.
मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्स ओशन ट्रेडकॉम व शुभचिंतक ओझोन फिटनेस प्लॅनेट प्रायोजित फॅमिली मॅटर्स. मजेदार अनोखे नात्यांचे प्लॅटर. पुढील शनिवारी पुन्हा भेटू, याच वेळी याच ठिकाणी.